नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी IT कंपनी इन्फोसिसनं आर्थिक वर्ष 2026-27च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केलेत. या तिमाहीमध्ये कंपनीचा निव्वळ नफा 12% वाढून 7,769 कोटी रुपयांवरती पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच काळात कंपनीला 6,921 कोटी रुपयांचा नफा झाला होता. नफ्यामध्ये चांगली वाढ झाली असली तरी तो बाजारातील तज्ज्ञांच्या अपेक्षांपेक्षा कमी राहिला आहे. जून तिमाहीमध्ये कंपनीच्या एकंदर कामगिरीमध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळाले. महसुलामध्ये 14% वाढ, तर इन्फोसिसचं एकूण उत्पन्न हे मागच्या वर्षीच्या 42,279 कोटी रुपयांवरनं वाढून 48,211 कोटी रुपये झालेला आहे. तर आता स्थिर चलनाच्या आधारे इन्फोसिसची क्रमिक वाढ 1% राहिली. ही कामगिरी TCSची 0.4%, तर HCL टेकची -0.5% आणि विप्रोची -1.2% याच्यापेक्षा उत्तम ठरली आहे. मात्र टेक महिंद्राच्या 2.6% तुलनेत मागे पडली आहे. तसेच कंपनीनं 10,163 कोटी रुपयांचा व्याज आणि करपूर्व नफा म्हणजेच EBITDA मिळवला असून मार्जिन 21.1% राहिलं आहे. इन्फोसिसनं चालू आर्थिक वर्षासाठी आपल्या महसूल वाढीचा अंदाज हा 1.5 ते 3.5% कमी करून 1.5 ते 3% केला आहे. कंपनीचे CEO सलील पारेख यांनी स्पष्ट केलं आहे की एका मोठ्या ग्राहकानं घेतलेल्या एका विशिष्ट निर्णयामुळे या आकडेवारीवरती परिणाम झाला आहे. तरीही नफ्याचं मार्जिन हे 20 ते 22% दरम्यान राखण्याचं उद्दिष्ट कंपनीनं कायम ठेवलं आहे. IT क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाचा फायदा इन्फोसिसला होताना दिसतोय. या तिमाहीत कंपनीनं $3.6 अब्ज मोठे करार केलेत, ज्यातील 61% काम हे नवीन ग्राहकांकडून मिळाले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती आधारित सेवांचा वापर हा झपाट्यानं वाढत असून कंपनीच्या एकूण उत्पन्नामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाटा आता 8.2% झाला आहे. दरम्यान तिमाही निकालादरम्यान इन्फोसिसच्या नेतृत्वामध्ये मोठा बदल होणार आहे. कंपनीनं आशिष कुमार दास यांची CEO नियुक्त म्हणून घोषणा केली आहे. ते 1 एप्रिल 2027 पासून सलील पारेख यांच्याकडनं सूत्र हातात घेतील. दास मागच्या 3 दशकांपासून कंपनीत कार्यरत असून सध्या ते अमेरिकेतून प्रमुख व्यावसायिक विभागांचं नेतृत्व करतायत. ते लवकरच भारतात परतणार आहेत. कंपनीचे अध्यक्ष नंदन निलेकनी यांनी सलील पारेख यांच्या नेतृत्वाचं कौतुक करत त्यांनी कठीण काळात कंपनीला योग्य दिशा आणि स्थिरता दिल्याचं सांगितलंय. महसुलाच्या मार्गदर्शनातील घट, अत्यल्प ते मध्यम मुदतीतील कंपनीच्या PE मल्टिपल आणि शेअरच्या किमतीवरती आपल्याला दबाव येताना पाहायला मिळू शकतो. तर मोठ्या IT सौद्यांबाबत अमेरिकन आणि युरोपियन बँकांनी घेतलेल्या सावधगिरीमुळे प्रमुख IT कंपन्यांच्या मार्जिनवरती देखील दबाव येतोय. सोबतच या निकालासोबत कंपनीनं नवीन CEO डेझिग्नेटेड नियुक्त केला आहे, ज्यामुळे भविष्यामध्ये धोरणात्मक बदल आणि नेतृत्वाचे सुरळीत संक्रमण सुलभ होऊ शकेल. तर मग मित्रांनो, यावरती इन्फोसिसचा हा निकाल तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.